उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे। कर्जतमधल्या शिबिरामध्ये अजित पवारांनी लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शरद पवार गटातले नेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलंय। एका खासदाराला निवडून आणण्यासाठी आपण आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता डॉक्टर अमोल कोल्हेंवर टीका केली आहे। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। आदरणीय दादांचा सिंहाचा वाटा होता 2019ची निवडणूक हे करण्यामध्ये। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हेंविरोधातील उमेदवार निवडून आणण्याचा निर्धारही अजित पवारांनी केलेला आहे। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। आता त्यांनी भूमिका बदललेली आहे, त्यांनी भूमिका वेगळी घेतलेली आहे। जर समोर उमेदवार दिला तर ही लढत होणार आहे। अजित पवारांनी डॉक्टर कोल्हेंच्या विरोधात रणशिंग फुंकत शरद पवार गटाचा पहिला उमेदवार पाडण्याची गर्जना केलेली आहे आणि त्यामुळे शिरूरमध्ये डॉक्टर कोल्हेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटावर हल्लाबोल केलाय। डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याची गर्जना अजित पवारांनी केली। तसंच शरद पवार गटाकडून काढण्यात येणाऱ्या यात्रांवर सुद्धा अजित पवार यांनी आता निशाणा साधलेला आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातले आमदार रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली। तरुणांचे प्रश्न घेऊन पुण्यातून निघालेल्या यात्रेचा हिवाळी अधिवेशन काळामध्ये नागपुरात समारोप झाला। रोहित पवारांच्या या यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केलेली आहे। यात्रांवरनं अजित पवारांनी शरद पवार गटावर हल्लाबोल केलाय। त्यांना आता उत्साह आलाय, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कुणाला पदयात्रा सुस्ती। ज्यांनी या सगळ्या पदयात्रेची थट्टा केली त्या प्रत्येकाला मला हे जरूर विचारायचं की तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश बघितलाय का? तुम्ही त्याच्या वेदना समजून घेतल्यात का? निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांनी थेट शरद पवार गटाला लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तसतसं राजकारण सुद्धा तापू लागलंय। पवार काका पुतण्यांमध्ये सुद्धा आता राजकीय संघर्षाला तीव्र धार आल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांकडून आता काका शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवण्यास सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या बंडावर शरद पवार गटाकडनं सतत टीका केली जाते आणि त्याला अजित पवारांनी आक्रमक प्रत्युत्तर देतानाच काका शरद पवारांना टार्गेट केलाय। 60 वर्ष पार झाल्यावर वेगळी राजकीय भूमिका घेतली, काहींनी तर 38व्या वर्षीच घेतली होती, तेव्हा आपण पाठिंबा दिलाच असा टोला अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांना लगावलेला आहे। तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली, काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। अजित पवार आणि शरद पवारांच्या बंडामध्ये एक फरक आहे। शरद पवारांनी काँग्रेसमधनं बाहेर पडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती, त्यांनी काँग्रेसवर दावा केला नव्हता। मात्र अजित पवारांनी पक्षावरच दावा केलाय। खरा पक्ष कोणाचा हा वाद निवडणूक आयोगात पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर आपापलं राजकीय बंड कसं योग्य होतं याविषयी काका पुतण्याकडनं दावे प्रतिदावे केले जात आहेत। अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे। जाहीर सभा असो की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असो किंवा सडेतोड मत व्यक्त करण्यात अजित पवार बिलकुल मागे पुढे पाहत नाहीत। विकास कामांच्या भेटी दरम्यान एखादी बाब खटकल्यास अधिकाऱ्यांना ते फैलावर देखील घेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय। मात्र अजित पवारांना त्यांच्या या रोखठोक स्वभावाचा अनेक वेळेला फटकाही बसलाय। राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे साहेब की दादा अशा कात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता अडकलाय। पक्ष कार्यकर्त्यांमधला हा संभ्रम ओळखून अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली आहे। इकडं पण तिकडं पण ते तसलं चालणार नाही। ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे। पक्ष माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाची काळजी मी घेतलेली आहे। गेल्या वेळेला राष्ट्रवादीनं जिंकलेल्या लोकसभेच्या जागांवर अजित पवारांनी तयारी सुरू केली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या समर्थकांमधला संभ्रम दूर करून खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडनं केला जातोय। अयोध्येमध्ये राम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे। राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा ग्रँड पद्धतीनं साजरा करण्याचा प्लॅन भाजपनं आखलाय आणि याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधलेला आहे। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवण्यात येईल असं वक्तव्य प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेलं होतं। शहांच्या याच वक्तव्यावरनं उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। केंद्र के गृह मंत्री जी ने कहा
कि हम अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलल्ला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे. रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है. हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली. खरं तर गेल्या 4 दशकांहून अधिक काळ अयोध्येतल्या राम मंदिरावरनं राजकारण होत आलेलं आहे. त्यामुळे राम मंदिराचं लोकार्पण हा भाजपसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. त्यामुळे या लोकार्पणाच्या मुद्द्यावरनं भाजप आणि ठाकरेंमध्ये आता कलगीतुरा रंगलाय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही निर्णायक राहणार आहे. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे. मात्र असं असलं तरी वंचितला महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीमध्ये अजून समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार केलाय. भाजपच्या विरोधात लढणारे पक्षापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. तसंच पुढची रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची प्रकाश आंबेडकरांनी बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्यानं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलंय. शिवसेनेने स्वतः खलगेनं असं सुचवलं की याच्यामध्ये असं सकाळी आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं. आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते. प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत त्याच्यामुळे हुकुमशाहीच्या हात कळतात. आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं. आता वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर नेमका काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं लक्ष लागलेलं असेल. राज्यासह देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडनं लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. अद्याप लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी प्रत्येक पक्षाकडनं आतापासूनच विजयाचा दावा केला जातोय. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं राज्यामध्ये मिशन 45+चा नारा दिलेला आहे. भाजपच्या या मिशन लोकसभेवर ठाकरे गटानं टीका केली आहे. 2 कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षानं 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा असा हल्लाबोल उबाठा गटातले खासदार संजय राऊतांनी भाजपावर केलाय. राऊतांच्या या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे, तो जमिनीवरचा पक्ष नाहीये. जे पक्ष 2 कुबड्यांवरती उभे आहेत इंडिया आणि अजित पवार त्यांनी 45 जागा जिल्ह्याची भाषा करावी हास्यास्पद. आता हल्ली झालेला धारावी मोर्चा तुझ्या मालक्याला किती कुबड्या घ्यायला लागल्या. आणि अत्यंत नीचपणाचं वक्तव्य त्यांनी केलं की म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या कुबड्या घेऊन भाजप पुढे चाललं. मग हे किती सीटे लढवणार आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत हा राजकीय सामना आणखी रंगण्याची चिन्ह आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसह सत्तेमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यापासून अजित पवार पंतप्रधान मोदींपासून प्रभावित झाले आणि त्यामुळेच की काय वारंवार पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीयेत. महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर अवघ्या 6च महिन्यात अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यानं प्रचंड प्रभावित झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच वेळोवेळेला ते पंतप्रधान मोदींच्या कार्याचं तोंड भरून कौतुक करतात. देशाचं कणखर नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. आज किती काही म्हटलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कणखर नेतृत्व नाहीये. फक्त मोदीजींची हवा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मन मांडायचा अधिकार असतो. अजितदादा म्हणतायत ते बरोबर आहे, कारण त्यांचं पाप धुतलेलं आहे. ते आता स्वच्छ झाले आहेत. त्यांच्या अंगावरचे डाग गेल्यामुळे दुसऱ्याच्या अंगावरचे डाग त्यांना दिसणं कमी झालं आहे. लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी देशामध्ये कणखर नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलंय आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार का याबाबत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. राज्यामध्ये सलग 2 वर्ष झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे धक्के चांगलेच जाणवले आणि त्यामुळे राजकारणाची पार खिचडी झालेली आहे. कोल्हापुरात मुश्रीफ आणि सतेज पाटील या जोडगोळीच्या वाटा आता स्वतंत्र झाल्यानं नवीन गट्टी जमू लागल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक आता वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनलेत. जिल्हा पोलीस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा पार पडला. खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
वाहनांचं पूजन झाल्यानंतर हसन मुश्रीफांनी बुलेटवरनं राईड मारावी अशी विनंती धनंजय महाडिक यांनी केली. मुश्रीफ यांनी सुद्धा त्यांच्या विनंतीला मान दिला, मात्र एक अट घातली. जर तुम्ही गाडी चालवणार असाल तर मी रपेट मारतो अशी विनंती त्यांनी केली. त्यावर महाडिक यांनी सुद्धा लगेचच बुलेटचं हँडल हातात घेत बुलेट चालवली, तर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी मागच्या सीटवर बसून बुलेट सवारीचा आनंद घेतला. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणातल्या नव्या जयवीरूची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोघांनी बुलेटवरनं मारलेली रपेट जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत दोघेही खांद्याला खांदा लावून एकदिलानं लढणार असल्याचे संकेतच मिळालेत. बीडमधल्या इशारा सभेमधनं 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या उपोषणामध्ये 3 कोटी मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. सरकार हुलकावणी देत आहे म्हणून मराठ्यांनी मुंबईकडे जायचं ठरवलंय असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा दिलाय. मिळेल त्या वाहनानं साहित्य घेऊन मुंबईकडे या असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय. लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो, कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचे. मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं. किती दिवस लागणार आहेत, काय होणार आहेत, हे सगळा आराखडा, सगळं निवेदन तुमच्याकडे ठेवलं जाणार आहे. मुंबईला पायी जायचं असल्यास साखळी उपोषणं स्थगित करण्याचं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलंय. महाराष्ट्रातले सगळेच साखळी उपोषणं, आमरण उपोषणं स्थगित करावी, कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला 20 जानेवारीला निघण्याची. आंदोलनाचं सगळं श्रेय मराठ्यांना मिळणार आहे, त्यामुळे आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दोघंही एकमेकांचा एकेरी उल्लेख करत थेट टीका करतायत. दोघांमधला हा वार पलटवार अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ काही दिवसांनी भजी आणि जिलेबीचे कागद खाणार असं म्हणत मनोज जरांगेंनी सडकून टीका केली आहे. माझी छाती 6 इंचाची असो किंवा 2 इंचाची, त्यांना काय करायचंय असं वक्तव्य करत जरांगेंनी भुजबळांना खोचक सवाल केलाय. ते रातचे कागद खाणार आहे, आता काही दिवसांनी बघा तुम्ही. ते नसतात का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे, ते कागद चगळून नाही त्याने आता, ते लयच कामातून गेलं, लयच की त्याची संस्कृती त्याप्रमाणे, ज्याचं शिक्षण, त्याची संस्कृती, त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार. रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांनाही ओबीसी बंद आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठा मागे सरकार नाही. हट्टाग्रह घेईन तर मी त्या ओबीसीतच घेईन. तो हट्टाग्रह जर सरकार जर पुरं करायला लागलं, ते पण म्हणते की तुम्ही त्यांना घाबरून जर हे करत असाल तर आम्ही पण आम्हाला कळतं मतदान कोणाला करायचं. आरक्षणावरनं मनोज जरांगे आणि भुजबळांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांमधला हा वाद इतक्यात शमणार नसल्याची चिन्ह आहेत. देशासह संपूर्ण राज्यभरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि त्यातच नव्या आलेल्या JN1 या व्हेरियंटमुळे चिंतेचं वातावरण देखील निर्माण झालंय. JN1 या कोरोनाच्या नव्या सब व्हेरियंटनं भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची चिंता आता वाढवलेली आहे. राज्यातही कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढतीये. मुंबई आणि ठाण्यासह राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी राज्यातला मृत्यूदर हा 1.81% इतका आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये एकूण 134 सक्रिय रुग्ण असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. रुग्ण वाढत असले तरी चिंतेचं कारण नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही आहे, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. मिनिमम या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्या. त्याच्यामध्ये काळजी घेणं, आपण सगळ्यांनी मास्क लावणं, फार जवळ येऊन न बोलणं, डिस्टन्स ठेवणं. गोव्यामध्ये JN1चे सर्वाधिक रुग्ण आढळले. आतापर्यंत गोव्यात JN1चे 34 नवे रुग्ण सापडले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 10, कर्नाटकमध्ये 8, केरळमध्ये 6, तामिळनाडूमध्ये 4 आणि तेलंगणामध्ये 2 रुग्ण आढळले. जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. गेल्या महिन्याभरात जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे. कोरोना महामारीचं केंद्रबिंदू असणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा चिंताजनक स्थिती असल्याचं समोर येताना दिसतंय. चीनमध्ये सुद्धा कोरोनाच्या JN1 या नव्या सब व्हेरियंटनं कहर केलाय. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण देखील वाढलंय आणि त्यामुळे चीनमधली स्मशानं 24 तास सुरू आहेत. स्मशानात 24 तास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. इतकंच नाही तर अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असलेले मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवले जात आहेत. अशा परिस्थितीत लोकांना अंत्यसंस्कारासाठी तासनतास वाट पाहावी लागते. चीनमध्ये कोरोनाचे 1,18,977 रुग्ण सापडले. त्यापैकी 7,557 रुग्णांची संख्या गंभीर आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्यांची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनं या सब व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून त्याचं वर्गीकरण केलंय आणि याच पार्श्वभूमीवर चीनमधल्या नव्या व्हेरियंटचा वाढता कहर जगासाठी डोकेदुखी ठरतोय. चंद्रपूरचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सुद्धा अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे. घनदाट हिरवाई, ताडोबामधील ओसंडून वाहणाऱ्या नद्या आणि नाले अशा आल्हाददायक वातावरणामध्ये पर्यटनाचा आनंद लुटतायत. वाघ, बिबट्या, रानगवे, चितळ आणि सांबर यासारख्या वन्य प्राण्यांचं ताडोबातल्या पर्यटकांना दर्शन घडतंय. मात्र ताडोबामध्ये अनोखं आणि थरारक दृश्य पर्यटकांना अनुभवायला मिळालं. नवरगाव चौकी रस्त्यावर एका कोल्ह्याच्या मागे वाघाची जोडी लागली. शंभू आणि मधू या वाघाची जोडी शिकारीसाठी कोल्ह्याचा पाठलाग करत होती. पाठलाग करणाऱ्या वाघानं गाडीच्या पुढे पाठलाग केला. मात्र अनुभवी आणि चतुर कोल्ह्यानं या वाघाच्या जोडीला चकवा दिला. या पाठलागादरम्यान वाघ थेट पर्यटकांच्या जीपजवळ जाऊन धडकले. यामुळे काही वेळासाठी पर्यटकांची बोबडीच वळली. मात्र शंभू आणि मधूच्या जोडीनं दिलेल्या या अकस्मात दर्शनानं पर्यटकांना आगळीवेगळी अनुभूती मिळाली. ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळे प्लॅन आखले. ख्रिसमसच्या सलग आलेल्या सुट्ट्या आणि न्यू इयरचं स्वागत दणक्यात करण्यासाठी नागरिकांची पावलं प्रसिद्ध पर्यटन स्थळांकडे वळलेली आहेत. राज्यासह देशभरातली पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेल्याचं पाहायला मिळत आहे. ख्रिसमस, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत दणक्यात करण्यासाठी पर्यटकांनी गोव्याला पहिली पसंती दिलेली आहे. देश विदेशातनं हजारो पर्यटक सध्या गोव्यामध्ये दाखल झालेत. गोव्यातल्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेले हर्मल, कलंगूट, बागा, दोनापावला, मीरामार्ग, केरी बीच पर्यटकांनी गजबजून गेलेत. वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायव्हिंग आणि बोटिंगचा पर्यटक आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. हम लोगों को इतना अच्छा लग रहा है गोवा में आके एंड वी आर ऑल एंजॉयिंग. गोवा जरूर आइए, ये बीच का आनंद लीजिए और सबके सब बहुत ही दोस्तों के साथ एंजॉय करके अपनी चाइल्डहुड दोबारा से रिवाइव करिए. कोकण आणि तळ कोकणातले समुद्रकिनारे सुद्धा पर्यटकांनी गजबजून गेलेत. मालवणसह तारकर्ली, देवबाग परिसर पर्यटकांनी फुलून गेलाय. किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट किल्ला, बंदर जेट्टी, दांडी, चिवला बीच, रॉक गार्डन आदी ठिकाणी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळतेय. हॉटेल्स, लॉज आणि रिसॉर्ट्स हाऊसफुल झालेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असलेलं महाबळेश्वर सुद्धा पर्यटकांनी बहरलेलं आहे. वेण्णा लेकसह महाबळेश्वरमधल्या विविध पॉइंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. तसंच महाबळेश्वर आणि पाचगणीच्या बाजारपेठा पर्यटकांनी फुलून गेल्यात. ख्रिसमसच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची पावलं आपसुकच पर्यटन स्थळांकडे वळलेली आहेत. अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहेत, तर काही पर्यटकांची पावलं देवदर्शनासाठी राज्यातल्या प्रसिद्ध देवस्थानांकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देताना साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. शनिवारपासून साईनगरीमध्ये भाविकांची मांदियाळी दिसतेय. 1 जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 या दिवशी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होतीये. 2023 मधला हा शेवटचा आठवडा आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातल्या भाविकांनी गर्दी केली आहे. तुळजापुरातही तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे 27 डिसेंबरपर्यंत VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतला आहे. एकूणच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची गर्दी उसळल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. आनंद आणि उत्साहाचं प्रतीक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिस्ती समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबरला प्रभू येशूंचा जन्मदिवस म्हणून हा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि त्यामुळेच जगभरात सध्या ख्रिसमसचा खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय. वर्षभर शेवटच्या सणाची म्हणजेच ख्रिसमसची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. भारतासह जगभरात ख्रिसमसचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिसमसचा उत्साह दिसून आला. पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनच्या सेंट पीटर्स बॅसिलिका इथे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बेबी येशूच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. गोव्यातही ख्रिसमसचा मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. पणजीतील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळेला अनेक ख्रिस्ती नागरिकांनी एकत्र येत प्रार्थना करत सण साजरा केला. मुंबईत वांद्रेतल्या माउंट मेरी चर्चमध्ये सुद्धा ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई आणि इतर परिसरातनं सर्व धर्मीय या ठिकाणी येतात आणि ख्रिसमससह नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करतात. तामिळनाडूतल्या सेंट मेरी कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ख्रिसमसच्या निमित्तानं चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. यावेळेला चर्चला केलेली आकर्षक रोषणाई आणि सजावट डोळे दिपवणारी असते. श्रीनगरच्या होली फॅमिली चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आणि यासोबतच दमदार 10 मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.